जिल्हा परिषद क्लस्टर प्रायमरी स्कूल बितनाळ, तालुका उमरी, जिल्हा नांदेड. क्लास 6th डे 5th ब्रिज कोर्स. Subject teacher Shri Kalskar K. So, dear students, let's start to our 5th day of bridge course class 6th. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख आहे 5 जुलै 2021. तर आज आपण आपल्या ब्रिज कोर्स मधील इयत्ता 6वीचा 5व्या दिवशीचा अभ्यास पाहणार आहोत. तर आजच्या 5व्या दिवशी आपल्याला ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी उजळणी म्हणून इयत्ता 5वीमधील अ बुक स्पीक्स ही कविता आलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ही कविता चांगल्या प्रकारे अभ्यासा आणि त्या कवितेवरील जे प्रश्न आहेत ते तुमच्या वहीमध्ये सोडवा. अ बुक स्पीक्स, पुस्तक बोलते. जसं आपण बोलतो तसं पुस्तकसुद्धा बोलतं. आपल्याला काही त्रास झाला, आपल्याला काही इजा झाली, आपल्याला जशा फिलिंग्ज असतात, भावना असतात, तशाच पुस्तकांना पण असतात, असं ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. अ बुक स्पीक्स, पुस्तक बोलते. लिसन, रिपीट अँड रीड विथ मी. ऐका, परत म्हणा आणि माझ्यासोबत वाचा. When WHEN, when you drop me on the floor, when you drop me on the floor, जेव्हा तुम्ही मला जमिनीवर फेकता. बरेच विद्यार्थी पुस्तकांची काळजी घेत नाहीत, काम झालं की फेकतात. तर ते तसं करायला नाही पाहिजे. पुस्तकांना पण त्रास होतं, हे पुस्तक तुम्हाला आता बोलून दाखवत आहे. When you drop me on the floor, FLOOR, फ्लोअर म्हणजे जमीन. जेव्हा तुम्ही मला जमिनीवर फेकता, आय गेट स्टेप्ड ऑन, मी आपटलो जातो. फेकल्यानंतर पुस्तक आपटते ना, तर पुस्तक तुम्हाला म्हणत आहे आय गेट स्टेप्ड ऑन, माय साईड्स आर सोअर. आणि पुस्तक फेकल्यामुळे त्याचे जे साईड्स असतात, जे कवर असते, ते काय होते, फाटलं जाते. ते पुस्तक तेच तुम्हाला म्हणत आहे की मला फेकू नका. जेव्हा तुम्ही मला फेकता, व्हेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर, जेव्हा तुम्ही मला जमिनीवर फेकता, आय गेट स्टेप्ड ऑन, मी आपटलो जातो. आणि माय साईड्स, माझ्या जे साईड्स आहेत, SIDES साईड्स, माझ्या जे साईड्स आहेत ते फाटल्या जातात. पुढे पहा. आणि असं फेकल्यामुळे काय होते, टॉर्न आउट पेजेस, माझे जे पेजेस आहेत ते टॉर्न आउट होतात. टॉर्न आउट म्हणजे फाटले जातात. पुस्तकातले पानं फाटतात ना तुम्ही फेकल्यामुळं. टॉर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन, आणि ते पेजेस फाटल्यामुळे मला त्रास होतो. मेक मी ग्रोन, ग्रोन म्हणजे त्रास होणे. आय फील डिझी, आय फील डिझी, मला गरगरल्यासारखं वाटते. किंवा इफ आय ॲम थ्रोन, ज्यावेळेस तुम्ही मला फेकता हवेमध्ये, ज्यावेळेस भिर्र म्हणून फेकता, त्यावेळेस मला तुमच्यासारखंच गरगरल्यासारखं वाटते. त्याच्यामुळं मला असं फेकत जाऊ नका, काळजी घ्या, असे हे पुस्तक तुम्हाला सांगत आहे. डोंट थ्रो मी, मला फेकू नका. आय फील डिझी, मला पण तुमच्यासारखंच गरगरल्यासारखं होते. आय फील ग्रोन, मला त्रास होतो. व्हेन माय पेजेस आर टॉर्न, जेव्हा माझे पेजेस फाटले जातात तेव्हा मला त्रास होतो. पुढची लाईन पहा.
एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन. माझ्यावर म्हणजे पुस्तकावर तुम्ही फेकल्यामुळे, तुम्ही काही लिहिल्यामुळे जे खुणा पडतात ना, तुम्ही काही जण लिहिता त्याच्यावर, पेनीने लिहिता, गिरवता, गरगर गिरवता, ते मार्क किंवा काही स्टेन म्हणजे जे डाग वगैरे पडतात पुस्तकावर, त्या प्रत्येक गोष्टीचा मला काय होतो, एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कव्हर्स गिव्ज मी पेन. प्रत्येक डाग, प्रत्येक खुणा ज्यावेळेस तुम्ही माझ्यावर देता त्यावेळेस काय होतो, त्याचा मला पेन होतो, मला त्रास होतो, मला यातना होतात, असे हे पुस्तक तुम्हाला सांगत आहे. सो स्टुडंट्स, डोंट मेक एनी मार्क और एनी स्टेन ऑन द बुक्स. त्याच्यामुळे काय होते, मार्क स्टेन केल्यामुळे काय होते, पुस्तकांना त्रास होतो आणि ते पुस्तक लवकर खराब होतात. पुढची लाईन पहा. तर पुस्तक तुम्हाला आणखी सांगत आहे काय, प्लीज, कृपया करून काय करू नका, प्लीज, ते विनंती करत आहे तुम्हाला, पुस्तक तुम्हाला विनंती करत आहे, डोंट बेंड मी, मला वाकवू नका. बरेच जण कसं पण वाकवतात, मधून दुमडतात. तर पुस्तक व्यवस्थित प्रकारे हाताळायला पाहिजे. पुस्तक तुम्हाला सांगत आहे, प्लीज डोंट बेंड मी. बेंड म्हणजे वाकवणे, मला कसेही वाकवू नका. इफ यू डू, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. जर तुम्ही असं केला, मला कसंही वागवला, मला जर वाकवला, माझ्यावर जर तुम्ही डाग, मार्क, स्टेन जर पाडल्या, मला जर असे कुठेही कसे जर फेकू लागले, तर काय पुस्तक तुम्हाला काय म्हणत आहे, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू, मला तुमच्यासोबत बोलायचं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर पुस्तक आपल्यासोबत बोलणं गेलं तर आपण कुठून शिकसाल, मग शिकणार नाही. आपण पुस्तकाला काय म्हणतो, विद्येची देवता म्हणतो, सरस्वती आहे म्हणतो. तर मग सरस्वती जर आपल्याला बोलणं गेली तर आपल्याला त्या पुस्तकामध्ये काय समजेल, समजणार नाही. तर पुस्तक तुमच्यावर नाराज होईल असं ते म्हणत आहे. त्याच्यामुळं पुस्तकाची काळजी घ्या. आणि पुस्तक चांगलं असेल तर आपल्याला पण उघडून बघा वाटते, हो की नाही. तर पुस्तक तुम्हाला म्हणत आहे, प्लीज डोंट बेंड मी, मला वाकवू नका. आणि जर तुम्ही असं कशाही प्रकारे जर मला वागवला तर काय, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू, मला तुमच्यासोबत बोलायचं नाही, असं पुस्तक तुम्हाला म्हणत आहे. पुढे पहा, पुढची लाईन. पण वी विल बोथ बी फ्रेंड्स. पण आपण दोघंही मित्र होऊ. केव्हा, वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर, आपण दोघंही मित्र होऊ. इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर. जर तुम्ही माझी काळजी घेतल्या, कशापासून, वेदरपासून, उन्हाळ्यापासून, पावसाळ्यापासून, हिवाळ्यापासून, डाग धब्यांपासून, जर आजूबाजूच्या परिसरांपासून जर माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतल्या तर आपण काय होऊ, वी विल बोथ बी फ्रेंड्स, आपण चांगले मित्र होऊ आणि सोबत पुढे जाऊ, असे हे पुस्तक तुम्हाला सांगत आहे. आणखी पुस्तक तुम्हाला काय म्हणत आहे पहा बरं, अँड कीप मी क्लीन, आणि मला नेहमी स्वच्छ ठेवा, साफसूफ ठेवा, माझ्यावर काही पण गिरकू नका, क्लीन ठेवा मला, असं पुस्तक तुम्हा विद्यार्थ्यांना म्हणत आहे. सो दॅट आय लुक अ टायडी, नीट अँड हॅपी बुक. आणि जर तुम्ही पुस्तकाला चांगलं स्वच्छ ठेवसाल तर पुस्तक तुम्हाला म्हणत आहे मी कसा दिसेल, आय लुक अ टायडी, नीट, टायडी म्हणजे नीटनेटका, नीट म्हणजे स्वच्छ, आणि एक आनंदी पुस्तक दिसेल. आणि आनंदी पुस्तक, चांगलं स्वच्छ पुस्तक, नवीन करकरीत पुस्तक जर असेल तर तुम्हाला पण काय वाटेल, ते उघडून पाहावं वाटेल ना. आणि फाटकं पुस्तक असेल तर तुम्हाला तिकडे लक्ष द्यावं वाटत नाही, हो की नाही.
त्याच्यामुळे पुस्तक नेहमी चांगलं ठेवा, म्हणजे पुस्तक तुमचा मित्र होईल. पुस्तक तुम्हाला म्हणत आहे ना, आय विल बी युअर फ्रेंड इफ यू टेक केअर ऑफ मी, इफ यू प्रोटेक्ट मी. जर तुम्ही माझं संरक्षण करसाल, काळजी घेसाल, तर आपण दोघं काय होऊ? वी विल बोथ बी फ्रेंड्स. आपण चांगले मित्र होऊ, असं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा बरं इथं पहिल्या चित्रामध्ये कसं दाखवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिली लाईन पहा, ह्या पिक्चरसोबत मॅच होते. व्हेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर आय गेट स्टेप्ड ऑन, माय साईड्स आर सोअर. हे या ठिकाणी काय, ही कवितेची पहिली ओळ जी आहे ती इथं मॅच होते. जेव्हा तुम्ही मला जमिनीवर टाकता त्यावेळेस काय होतं, मी आपटलं जातो, हो की नाही. आय गेट स्टेप्ड ऑन माय साईड्स. दुसऱ्या चित्रात काय दाखवले पहा बरं. आणि असं फेकल्यामुळे काय होते, टॉर्न आउट पेजेस. माझे जे पेजेस आहेत ते काय होतात, टॉर्न आउट, फाटले जातात. आय फील डिझी. बघा इथं डिझीचं चित्राचं गरगरल्यासारखं व्हायला त्याला पुस्तकाला. असं पुस्तक तुम्हाला म्हणत आहे, आय फील डिझी, मला गरगरल्यासारखं होते. इफ आय थ्रोन, तुम्ही जर मला फेकला तर मला असं गरगरल्यासारखं होते. इथं या चित्रात दाखवलेलं आहे पहा. हे दुसरी जी लाईन आहे, ही जी लाईन आहे, तर टॉर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन, आय फील डिझी इफ आय ॲम थ्रोन. ही लाईन जी आहे कवितेमधली ते ह्या चित्रासोबत मॅच करते. पुढचं चित्र पहा. बरेच जण असं पुस्तकावर असे डाग, स्टेन्स वगैरे करतात. एव्हरी मार्क, हे मार्क केलेलं दिसत आहे पहा, काहीतरी गिरकवल्यासारखं. इथं डाग दिसत आहे. तर एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कवर्स गिव्ज मी पेन. बघा इथं पुस्तक नाराज दिसत आहे, असं मार्क वगैरे केल्यामुळं, असं डाग वगैरे टाकल्यामुळं नाराज दिसत आहे ना. तर हे तिसरी जी ओळ आहे, हे एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कवर्स गिव्ज मी पेन. ही लाईन जी आहे ह्या तिसऱ्या चित्रासोबत मॅच होत आहे. पुढचं चित्र पहा, हे इथं दिलेलं आहे. या चित्रासोबत कोणती लाईन मॅच होईल रे? हे शेवटच्या दोन ओळी पहा. बट वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर. कीप मी क्लीन सो दॅट आय लुक अ टायडी, नीट अँड हॅपी बुक. इथं कसं बुक आहे? हॅपी बुक आहे. इथं कसं आहे? सॅड आहे. जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतल्या तर तुमचं पुस्तक कसं दिसेल? असंच हॅपी दिसेल, हो की नाही. अ टायडी, नीट अँड अ हॅपी बुक असं हे या ठिकाणी दिसेल. सो डिअर स्टुडंट्स, टेक केअर ऑफ युअर बुक. तुमच्या पुस्तकाची चांगली काळजी घ्या. डोंट थ्रो द बुक. पुस्तकांना फेकू नका. डोंट मेक एनी मार्क, एनी स्टेन. तुमच्या पुस्तकावर कोणतेही मार्क, स्टेन तुम्ही देऊ नका. इफ यू टेक केअर ऑर इफ यू प्रोटेक्ट युअर बुक. तुम्ही जर तुमच्या पुस्तकाची प्रोटेक्ट केला, काळजी घेतला, तर काय होईल? बुक विल बी युअर गुड फ्रेंड. पुस्तक जे आहे तुमचं चांगले मित्र होईल. In this way, we have seen the pictures and the poem, A Book Speaks. So, students, we will see the next question on this poem. Present the poem with proper actions. ही जी कविता आहे घरी वाचा आणि चांगल्या हावभावानं, ॲक्शननं ही सादर करा. प्रॉपर ॲक्शन्स. पुढे से व्हॉट हॅपन्स. से व्हॉट हॅपन्स. काय होईल बरं? असं झालं तर काय होईल? तुम्हाला विचारलं आहे. से व्हॉट हॅपन्स, काय होईल? व्हेन, जेव्हा. पहिली ओळ दिलेली आहे. यू ड्रॉप अ बुक ऑन द फ्लोअर. काय होईल रे जर तुम्ही पुस्तक असं जमिनीवर टाकला, फेकला तर काय होईल?
व्हॉट हॅपन्स इफ यू ड्रॉप अ बुक ऑन द फ्लोअर? काय होईल? एक सोडून दाखवलं पहा. यू पुट मार्क्स अँड स्टेन्स ऑन अ बुक्स कवर. असं कुठेही टाकल्यामुळे काय होईल? पुस्तकावर काय होतील? खुणा पडतील, पुस्तक फाटलं जाईल, त्याच्यावर डागं पडतील, हो की नाही? पुढचं पहा. व्हॉट हॅपन्स इफ यू टिअर आउट पेजेस फ्रॉम अ बुक? काय होईल रे? यू टिअर आउट पेजेस. जर तुम्ही पुस्तकातले पानं फाडला तर काय होईल? काय होईल? इफ यू टिअर आउट पेजेस फ्रॉम अ बुक. जर तुम्ही पुस्तकातून काही पानं फाडले तर काय होईल? द बुक विल ग्रोन. पुस्तकाला त्रास होईल, इजा होईल. असं तुमच्या मनानं हे 4 ओळी दिलेल्या आहेत. ह्या 4 ओळी जर झाल्या तर काय होईल ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. यू थ्रो अ बुक. तुम्ही जर पुस्तक फेकला तर काय होईल? इफ यू थ्रो अ बुक द बुक विल फील डिझी. त्याला गरगरल्यासारखं वाटेल. द बुक विल फील डिझी. द बुक विल टॉर्न आउट. पुस्तक फाटलं जाईल, हो की नाही? आणि 4 नंबरचा प्रश्न आला पहा. आता ह्याच्यात काय म्हणते? से व्हॉट यू विल डू टू मेक युअर बुक्स हॅपी. से तर सांगा बरं. व्हॉट यू विल डू. तुम्ही काय करसाल? टू मेक युअर बुक हॅपी. तुमचं पुस्तक चांगले दिसण्यासाठी, आनंदी दिसण्यासाठी तुम्ही काय करसाल? So, dear students, if you want to look your book happy, you should take care of it. You should cover your book with a envelope. एका envelopeनं, एका कव्हरनं तुम्ही you should cover your book. तुम्ही ते तुमचं पुस्तक जे आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे कव्हर लावलं पाहिजे तुमच्या पुस्तकाला. डोंट थ्रो इट एनिवेअर. कुठेही फेकू नका. डोंट बेंड आउट. डोंट बेंड युअर बुक. म्हणजे पुस्तकं वाकवू नका. अँड डोंट मेक एनी मार्क, एनी स्टेन ऑन युअर बुक. तुमच्या पुस्तकावर काही डाग धब्बे, खुणा, गिरकवणं अशा गोष्टी करू नका. तर तुमचं पुस्तक काय होईल? इफ यू टेक केअर ऑफ युअर बुक इन दिस वे, देन युअर बुक विल लुक टायडी, नीट अँड क्लीन, अँड इट विल बी युअर गुड फ्रेंड. ओके. Here is a sentence for you. Books are our friends. पुस्तकं हे काय आहेत? आपले मित्र आहेत. नेहमी सांगतो ना सुविचार, पुस्तकं हे आपले मित्र आहेत. तर बुक्स आर आवर फ्रेंड्स. पुस्तकं हे आपले मित्र आहेत. सो डिअर स्टुडंट्स, इन एव्हरी पोएम देअर आर रायमिंग वर्ड्स. प्रत्येक कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स असतात, हे आपण पाहिलेलं आहे. तर पहा बरं इथे कोणते कोणते रायमिंग वर्ड्स चालले आहेत. RHYMING आणि WORDS. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. तर या कवितेमध्ये पहा कोणते कोणते रायमिंग वर्ड्स चालले आहेत. फ्लोअर, सोअर. फ्लोअर, सोअर हे काय आहे? रायमिंग वर्ड आहे. पुन्हा ग्रोन, थ्रोन. ग्रोन, थ्रोन हे एक रायमिंग वर्ड आहे. रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारे शब्द ज्यांचा शेवटचा उच्चार सारख्याच तालबद्ध शब्दाने होतो. असं थ्रोन सारख्याच आवाजाने होतो. थ्रोन, ग्रोन. तर जे आवाज आहे तर कसा यायला? ओन, ओन अशा सारख्याच ध्वनीनं याचा शेवट व्हायला. तर अशा सारख्याच ध्वनीनं शेवट होणाऱ्या शब्दांना यमक जुळणारे शब्द म्हणतात. कोणत्या आहे त्याच्यामध्ये? ग्रोन, थ्रोन. पुन्हा
इथे पहा स्टेन पेन, एन आलं ना शेवटी, म्हणून हे रायमिंग वर्ड्स आहे. स्टेन पेन. पुढे पहा डू यू, हे रायमिंग वर्ड होणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण का हे डू ऊ न व्हायले आणि हे यू न व्हायले, यू ओके नाही, रायमिंग वर्ड्स होणार नाही ते. स्टेन पेन होईल. पुढचं पहा टुगेदर वेदर, एदर यासारख्या ध्वनीने याचा शेवट व्हायला, टुगेदर वेदर हो ना. पुढे पहा हे पहा आणखी एक रायमिंग वर्ड इथं आलेलं आहे पहा, लुक बुक सारख्याच ध्वनीनं शेवट होणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स आपण पहिलं पाहिलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे रायमिंग वर्ड्स तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. परत एकदा मी सांगतो रायमिंग वर्ड्सची स्पेलिंग, RHYMING, रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द, RHYMING. रायमिंग म्हणजे यमक. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या कवितेमधले काही शब्द लिहून घ्या बरं. ड्रॉप मी, पहिला शब्द लिहून घ्या पहिल्या ओळीमधला, ड्रॉप मी, DROPME, ड्रॉप मी म्हणजे आपटणे, ड्रॉप मी म्हणजे आपटणे. पुढचा शब्द घ्या फ्लोअर, FLOOR, फ्लोअर म्हणजे जमीन. पुढचा शब्द घ्या टॉर्न आउट, TORNOUT, टॉर्न आउट म्हणजे फाटणे. पुढचा शब्द घ्या डिझी, DIZZY, डिझी म्हणजे गरगरणे, STAIN, स्टेन म्हणजे डाग किंवा धब्बे, पुढचा शब्द घ्या पेन, PAIN, पेन म्हणजे काय दुखणे, पेन म्हणजे दुखणे किंवा त्रास होणे. पुढचा शब्द घ्या बेंड, BEND, बेंड म्हणजे वाकवणे, पुढचा शब्द घ्या प्रोटेक्ट, PROTECT, प्रोटेक्ट म्हणजे काळजी घेणे, प्रोटेक्ट. So dear students, today we have seen 5th day of our bridge course, and I hope all of you have learned this chapter of our 5th day bridge course class 6th. So complete your homework, write down these words and recite it. Okay, see you.